आपण कुठे जातो आता? तुझ्या गावाला. तर मित्रांनो आम्ही पाऊस घेऊन आलोय. हाय. अरे बाप रे बाप, भाई साहब सुटला, पाऊस सुटला. आवडला, थँक्यू सो मच. काळजी घे. हा बाय बाबू. आज मी आलो घावणे आणि चटणी एवढ्या लोकांसाठी कोण करतं? करेक्ट. ऍक्च्युली ती कोकणातली माणसंच तशी आहेत. कोकण ची माझी तिसरी फेरी आहे वर्षभरात. येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण. आम्ही एक रील करत होतो आता जस्ट. मला एक रील करायची होती रेड बायकर सोबत. सगळे विचारे उतरले. सगळे काय काय करायला लावतो त्यांना. बड़ा हरामी हो बेटा. हे मस्त रे कौशिक, ऍक्टिंग केली तू. खरं ऍक्टिंग केली. असं करून बघूया रील आला का नीट. झोपलेला मी ओव्हर अँड आउट करत होतो. एक नंबर रील गेलाय. हवा कमी आहे का मोठे? मजा आली. सामान नाही. तर परत एकदा सांगतो, ही आपली रेणुका आणि ही आपली नीला आहे. या आपल्या 2 कार आहेत आणि 2 बाईकवरती आहेत, विशाल आणि अमित. ते दोघं पण येणार आहेत मागून. असे 12 लोक आहे आम्ही लोक. फुल टाइमपास रील, फुल टाइमपास रील. आपले 2 रायडर आले. आहे ना, आहे ना, आहे ना, आहे ना, आलेला आहे. ही कुठली गाडी? दादा तू गाडी कधी दिली? मला वाटलं हिमालय आहे. और अमित भाई, भाई विशाल दा यहाँ पे देखो. ये मला हे कळे ना, हे 450 वरून तू कशावर आलाय. पण ठीक आहे, मस्त गाडी. जिधर से लेफ्ट मारने का उधर तरफ चलाएगा. आणि ही आपली हंटर बोलतोय, गोरीला. कपड़ा क्यों चाहिए? वारा तो लगेगा. दुःख झालं. मिलते शाम को. बाय ब्रो, नीट जा, काळजी घे. अमित नीट जा बाई. बोललो ना तुला आता. दादा ते फोन करशील ना विशाल? फोन कर ना. चला ते लोक जातील, आपण जाऊ आपल्या घरी कोकणात. ऑफिरम असेल ना तिकडे. बाय 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 बाय. चला ते 2 गेले, आता आम्ही पण जाऊया. आपल्या 2 गाड्या. ठीक आहे मित्रांनो, निघूया. चल आपण कुठे जातो आता? ते नाही, आता कुठे आलो? आता तुझ्या गावाला. आपल्या घरी चाललोय. तिकडे काय बनवलंय? घावणी. पाहुण्यांना घावणं आज. तर स्पेशली आम्ही मिसळ. उसळ. ती मिसळ तुम्ही करू शकता, फरसाण घेऊन जाईल त्या हिशोबाने. तर स्पेशली माझं पण एक घरी काम होतं, पण मी ठरवलेलं की जाताना आपण घरी जाऊ आणि सगळ्यांना घावणे खायचे काकीच्या हातचे. आम्ही एक 10 लोक, 2 गाड्या ज्या आपल्या आहेत, 10 लोक आम्ही चाललोय घावणे खायला. आणि मस्त चटणी, लाल चटणी केली काकीने, फुले देऊन तयारी केली आहे, त्यावर चहा पण. हे टाइमपास करू. आता आपण 1.5 तासामध्ये पोहोचतो आपल्या घरी. तर चला मित्रांनो, तुम्हाला पण आपलं घर बघितलं आहे. जरा आता कसं दिसतंय घर, कसं वाटतंय, काय पावसाळ्यात कसं दिसतंय, ते सगळं दाखवू आपण आणि मजा करू आपण. तिथे टाइमपास करू आणि तिथून आपण चाललोय बाबूदाच्या गावी. चला. सुपर आहे बघ, काय दिसतं परत आहे. हा बघा, हा रोड जो तुम्हाला दिसतोय, हा आहे आपला नांदगाव. दाबला दाळवा इकडे उडणार आहे रप करून. हा रोड असा वाटतोय ना खरंच. हा ऍक्च्युली या
हे बघा किती मोठा आहे बघा, 6 किलोमीटर रोड आहे हा. आणि काय दिसतोय बघा, स्वतःच बघा रोड आहे. आणि हा मी येताना पण तुम्हाला दाखवलेला, जेव्हा मी मुंबईला येत होतो आपल्या होमाच्या वेळी, तेव्हा हा रोड जस्ट म्हणजे फिनिश झालेला आणि खतरनाक रोड आहे. 6 किलोमीटर स्ट्रेट रोड आहे, कार्पेट रोड आहे. जस्ट हा आपले घराचे जे किलोमीटर पण आहे ते पण रफ कमी करतो. डायरेक्ट हा फोंड्यामध्ये आपल्याला ड्रॉप करेल. A few moments later. पाऊस आता नव्हतं, म्हणजे इतके दिवस नव्हतोच. पाऊसच नाही, गरम ना पूर्ण. आता काय वाटतं, पडतो की काय? पडेल आता. काही नक्षत्र वेगळं आहे, मात्र नक्षत्र आहे. हा लागणार ना. चला चांगलं आहे. तर मित्रांनो, आम्ही पाऊस घेऊन आलोय, आजच निघालोय मुंबईवरून आणि आपल्या गावी आलोय फोंड्याला. आणि मस्त पाऊस पडतोय, वातावरण पण खूप क्लीन आहे, मस्त आहे बघा एकदम. तर काका बोलतात आता गरम गरम एकदम वडे घेतो सगळ्यांना. आणि घावणे विणे तर काकीने केलेले आहेत, त्यामुळे टेन्शन नाही आहे. तर पाहुण्यांना घावणे आज घालूया आपण. काका असतात, काका मस्त गरम गरम वडे काढतील. काका नाव काय तुमचं? परब. कुठले परब? हा काय, मी हरकुळचा रासमानचा परब. आम्ही पाहून दिले. पाहुणा देवी तुम्ही? कुठे पाहुणा देवी? इथे पाहुणी पहिली लागते ती काय मंदिर आहे ते. हा तिकडे मी आमच्याच पाहुणा देवी सेम रासमानचा हरकुळ, दळीवाडी. महेश काकानी सरपंच सेम, त्यांच्या घराच्या मागे परब रासमानचं. बरोबर. अरे वा, मला एवढा डोक्यात नाही आलं वाटतं. अरे वा, भेटून बरं वाटलं. चला, म्हणजे परबांकडून परब वडे घेतात. काय काय कनेक्शन निघालं आज. योगायोग सगळा जुळून आलाय. हा दादा, फुल योगायोग. चला. हा मस्त गरम वडे आणि हा असा पाऊस वाटतंय माहितीये, शपथ. फिरवले असे टाइमपासला फिरवले आपल्या पाऊस ना. मस्त आका वडे तळतात त्या फुल. 15 वडे टाकलेत, घेऊन जाऊ एकदम क्रिस्पी. पाऊस पण बघा काय आलाय, आई शपथ. टायमावरती पाऊस आलाय. हाय करून टाका, हाय करून टाका. चटणी टाकलास ना? चटणी टाकलास? चटणी मिरची घेऊन टाकले. चालत. टू व्हीलर आहे म्हणजे? हा? टू व्हीलर आहे? नाही, फोर व्हीलर. फोर व्हीलर आहे ना. जरा हे करू नका, वॉक जाऊ जरा. हा कळलं मला. चला का, थँक्यू. चला इथून जाऊ. फोन ठ्या मार्केट, फोन ठ्या. चला राईट मारूया. माहिती आहे मला, कनेडीला जायचं. कनेडी नाही रे, हरकुळ खुर्द. हा बरोबर. पावसाने स्वागत केलं आल्या फुल धमाल. अरे आपले उतरायचे सामान गाण्याचे वांदे सगळं ओलवणार. नाही छत्री घेऊन करीन का बरं. एक नंबर यार, काय पाऊस पडतोय. आपल्या आलो आता हरकुळ रोडला. सामान बाहेरच ठेवलं का? आत टाकलं एकदम. शिंगोबा. हा, घे. हा लेफ्ट नवीन बनला रस्ता. हा बनला बा आता रस्ता नवीन. अरे हा तर गणपती मंदिरकडे जातो, तिथे आपण गेलो होतो. तिथूनच पाटा फुटला आणि आपण रस्ता घेतला पूर्ण गावी ह्याच्यापर्यंत. तर तो आता हा खडीकरण झालंय, दिवाळीत पूर्ण रोड होईल फुल. हो का, खतरनाक. हा बाबूदा आपला वाडीचा रस्ता, ही दळीवाडी दोन्ही साईड मी स्पोर्ट्स कार घेऊन नाही येऊ शकत ना तुझ्या गावी. याचं काय भलतच चालू आहे यार. येऊ शकतो रे, स्पीड ब्रेकर नाही आहे इकडे. नाही दाबलं नाही. दाब त्याला, सांग. हा आपला नवीन रस्ता झालेला आहे मित्रांनो. इकडे आपण व्हॉलीबॉल खेळायचो. काय झालंय बघा, आई शपथ काय आलंय यार. शेती विधी कोणाला कोंबडी आहे ते. नको. तर मित्रांनो आल्या आपल्या वाडीमध्ये. चला घरी आलो ना तर खूप बरं वाटतं खरंच. बघा आपलं घर समोर.
मस्त बाबूदा इकडेच लावून आता मध्येच हा लावा बिंदास पाऊस थांबलेला आहे. चला पडवळची वाडी आली पडवळची वाडी. बंटू हाय अजून लावू ना इकडे. पळाला आतमध्ये नाही पुढे काय त्याला पण लावायला मिळेल ना थोडीशी अशी दाब ना अरे सामान काढून चालेल घ्या ना. ठीक आहे चला चला मित्रांनो उतरूया हा फायनली आलो आपल्या घरी खूप 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 असं असं वाटतं 2 महिन्यातून आलोय असं वाटतं की किती वेळ झालाय भागीरथी निवास आठवण आली आठवण आली ना ना गणपतीला 1 वर्षानंतर 1 वर्षानंतर आला या साहेब काय दिसतोय कौशल इकडे फोटो काढ मस्त येईल चल रे खरं शपथ खूप भारी वाटतंय आम्ही इथे शूट करतो ये काय हाय बंटू काकी अरे बाप रे बाप तयारी बस जोरात सुरू आहे कशी आहे कशी आहे काकी बघा येतात म्हणजे काहीतरी करणार थँक्यू थँक्यू काकी अरे बाप रे बंटू हाय काय बोलताय की दांडी वांडी मारून गेलेलं आहे. हा तू क्लासला का नाही गेली बाबू अगं एवढं आहे काकी अगं नाही ते परत परमांकडून वडे घेतले ना ते बोलले की पाऊस तुम्ही घेऊन आलात आणि मग बरोबर बांगलेला सामान काढण्यापुरती पाऊस थांबलेला होता. खरंच खरंच बरोबर. बंटीमुळे आला तू पण थांबलाच तो कुठे बादशाह दुसरा शाळेचा जोर घेतलाय भाई पावसाने जोर घेतलाय भाई साहब सुटला पाऊस सुटला डेंजर सुटलाय पाऊस डेंजर डेंजर पाऊस आहे खूप मस्त आहे आलो बसतो आता बसलेत सगळे चला बसा बसा खाली जे ज्यांना नका हा बसू तू म्हणजे ज्यांना पाहिजे ना हे फक्त खाली बरं पडेल ना ये बस प्लीज मस्त घावणे खाऊया आवडला थँक्यू सो मच म्हणतो काकी एकदम मस्त बोलल्या काका आवडला काका मस्त एक नंबर मला हे देते पाणी देते पाणी इथेच मस्त घाव पाहुण्यांसाठी घावणे सदरा दिलेला आहे कोणाला व्हाईट पाहिजे कोणाला ब्लॅक पाहिजे बोला आणि तो पॅन्टचं बोलतोय तुला पॅन्ट उद्या घालत मेन सदरा असतो पॅन्ट काय करायचं ब्लॅक का अरे ब्लॅक टी शर्ट घालतो ना देवा का ब्लॅक घालते त्याला बोल ना दादा अरे असंच म्हणजे इकडे ठीक आहे टी शर्ट घालू ना आपण बाहेर पण फिरू ना आपण कुठला आहे हा चाय कुठला पण हे दोन्ही हा कुठला आहे हा काय तो सेम दोन्ही आहे फक्त याच्यामध्ये पाट टाकली बस हळदीची दाय तुला काळी आणू थांब काळी आणतो थांब काळी आणतो थांब ब्लॅक पी अरे मी अजून आणतो अजून अरे खूप आहे अजून अरे नको रे बाबा ही ब्लॅक पी मी इथून अरे नको अरे दादा ब्लॅक पिऊन तर अरे नाही मी पित नाही पिऊन तर मला पात्याचं पाहिजे मला हे गवती वाटत गवती हा गवती टेस्ट हो ते चल काळजी घे हा बाय बाबू टाटा हा चल चला की काळजी घ्या काकी बाय बाबू काकी येतो 2 महिन्यानंतर यायचं परत 2 महिन्यानंतर चल चला मित्रांनो असा हिरवागार निसर्ग सोडून परत आपलं घर थांबला वैभव हे वाटतंय यार. तू कुठे गेलो चल दाखव कसं वाटलं बाबू दाखव मस्त एकदम खरंच आवडलं आणि घावणे आणि काकीच्या आवडला बस दादाला तर विचार दादा तर फॅन आहे कौशिक कसं वाटलं तुला खूप छान खरंच ना तुला काय आवडायची उसळ अरे तिथं माझ्या आवडीची आहे तिथं मला खूप आवडतं आवडले ना बस चला मित्रांनो चला निघूया आता बाबूदाच्या घरी द राईट लेफ्ट आहे चला हा कसं वाटलं पण कसं वाटलं नंबर खरंच आवडलं आई शपथ आठवण आली ना बरं गणपतीची गणपतीची तर आठवण आली पण खास मी आलो खावणं
आवणी आणि चटणी चटणी खाल्लीच ना मला पाय खरंच ना खायला होतं जरा तिकडे. बरं झालं दुपारी जेवलो नाही. हा तेच नाही खरंच थँक्स टू खरंच काकीने फटाफट बनवलं यार एवढं आवडलं ना तिने स्वतःहून असं एवढं तिने- कोण करतं यार? खरंच खूप मेहनत दिसली. हा एवढ्या लोकांसाठी- एवढ्या लोकांसाठी कोण करतं? करेक्ट ऍक्च्युली ती कोकणातली माणसंच तशी ते बाजूला बसलाय. बरोबर आहे तो माणूस. तो पण सरस एवढं कोण करतं? बरं वाटलं त्यांना बाकी काय नाही रे माणसं लागतात बाकी काय नाही खरं बोलतो तिला आवडलं तिला राहिलो जरी असतो ना तरी टेन्शन नाही स्पीकर खरंच. करते ना रे. मैं तो बोलता हूँ सुबह 4 बजे उठ के निकलने का 5 बजे उठ. तर मित्रांनो मस्त कट्ट्यावरती आलोय पोहोचलोय ऑलमोस्ट आता इथून 5 किलोमीटर बाबूदाचं घर आहे तुझ्या जेवणात गेलं? मस्त सेम बाजार मला कोंड्याची आठवण येते हो या कट्टाचा सेम बाजार गल्ली आहे फुल आणि बस आता इथून थोडं थोडं सामान घेऊ काय ना काय आणि मग निघू आपण पेंडूरला हे लक्षात ठेव. काय बोललास जिथे माकडं असतात ना तिथे पाऊस भरपूर बाबा तिथे पाणी असतं. आज आमच्यासारखी माकडं ही बघा आली आहेत बरोबर आलेलो आपण चला बा गाडी चालली आहे हे आहे बाबूदाचं जाऊ दे. जाऊ दे, सरळ एकदम हो. पुढे जाऊ दे. हे सही इकडे मागे पण लावू शकतो. हा या गेमना दे ना. जाऊ जायला आतमध्ये जाईल जाईल लागेल नाही ते नाही लागणार. निघली. आलेलो आहे आपण यस काका काय करता का हे रेवून देतेस. काय बोलता ते साईडला दाबून लाव. नमस्कार वैभवला माहित आहे का? नमस्कार वर्षभर चला आलंय फायनली बाबू त्याच्या घरी पोहोचलेलो आपण आता वाजलेत 7:30 मस्त आलोय चला डन फ्रेश होऊन बोलूया सगळे हा मित्रांनो फायनली आलो आपण बाबू त्याच्या घरी मालवणला जिकडे आमचं आता बोलतात ना दर ह्याची ट्रिप झाली म्हणजे मॅन्डेटरी ट्रिप झाली हे आता आमचं सेकंड टाइम आहे गेल्या वर्षी खूपच लोकांना आवडलेला म्हणून आम्ही विचार केला की कोकण कोस्टर कॅन्सल करूया आणि फक्त बाबू त्याच्या घरी मालवण कट्ट्याला आपण येऊयात या 3 दिवस आणि इथून मग आपण चाललोय कोलाडला पण आपण गेलोय वैभवदाच्या घरी चला ते जाऊ दे पण इथे आता मला माहिती नाही मी खूप वेळा बोलतो असं की भाई कोकण ची माझी 3री फेरी वर्षभरात पहिली शिमगा त्यानंतर मग होम आणि त्यानंतर मग आपला मालवण कट्टा मला नाही माहिती खरंच सांगतो मित्रांनो हे प्लॅन मी स्वतःहून काय करत नाहीये ते स्वतःहून होतात आणि मग सेम म्हणजे एवढं मला जगायला मिळतं कोकणामध्ये आणि खरंच काय माहिती कोकणाची काय रूट्स कनेक्ट आहेत मला काहीच आयडिया नाहीये की असं कोकण असं मध्येच मध्ये लहानपणापासून होतं पण लहानपणापासून एकदा किंवा जास्त 2दा एक गणपतीला आणि एक मे महिन्यात सुट्टी पडल्यावरती पण आता मोठ्या आल्यावरती एवढं बिझी स्केड्यूल मध्ये पण असे 3-4 दिवस मिळतात ना तर खरंच वाटतं की आपल्याला कोकण स्वतःहून बोलवतं आणि खरंच खूप बरं वाटतं कारण की 4थी फेरी आपली ही गणपतीला होणार आहे गणपती फिक्स म्हणजे कधी नाही आलो तर गणपतीला मी येणारच काही पण सोडून कारण की ते जे दिवस आहेत ना ते खरंच मोलाचे आहेत म्हणजे कोकण आणि त्याच्यामध्ये गणपती पाऊस आणि सगळं अजून मजा येते पण बस आपण आता इथे मस्त आलोय खाऊन पिऊन मस्त जरा आराम करूया आणि इकडे काही नाहीये फक्त असं आराम आहे आणि उद्या आपण चाललोय मंदिरं करायला हे सगळ्यांना आपण मंदिरं आणि सगळी जी मला माहिती आहे जी 2-3 लोकांना माहिती आहे की बाबा ही मंदिरं करूया आपण ती आपण मंदिरं आपण आधी पण गेलोय तिकडे पण आपण ट्राय करू नवीन पण काहीतरी तुमच्यासाठी आणायला तर मी बघतो पण मजा आहे ह्यांच्यावर एक किती गोष्टी केली ना तरी रेड बॅगर्स कधीही तुम्हाला कंटाळणार नाही एवढं भारी आणि बॉईज ट्रिप त्यात बस रेडी आहे